एक व्यक्ती काही करू शकत नाही याची मला पूर्ण भान आहे. म्हणजे हेमंत रासने पॅटर्न असलं काही नसतं. हे कोणाचं पॅटर्न हे नाव नाही घेत. आता मग रासने पॅटर्न आहे का नाही, हा फक्त कार्यकर्त्यांचा नागरिकांचा विजय आणि मी त्यांच्याच ऋणात राहणं कायम पसंत करतो. पुण्यातील हॉट मतदारसंघ असलेला कसबा विधानसभा मतदारसंघ अखेर हेमंत रासने यांनी काबीज केला आहे आणि आपल्यासोबत हेमंत रासने आहे. सकाळीच रोज प्रमाणे ते आपल्या सगळ्या मित्रमंडळींसोबत कट्ट्यावर येऊन चहा घेत आहेत. आज आमदार म्हणून चहा पित आहेत या सगळ्या मित्रमंडळींसोबत. काय सांगाल नेमकं? मी आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो की आज जे काही आहे, एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून कामाला जी सुरुवात केली, अतिशय सामान्य स्थितीतनं आल्या असलो तरी पहिल्यापासून मित्रांनी, लहानपणापासून मित्रांनी त्यांचं नेतृत्व करण्याची संधी दिली. त्याच मित्रांच्या समवेत आज मी आहे. म्हणजे त्यावेळेस अक्षरशः आमच्या घरी खायला नसायचं तरी सगळ्या मित्रांनी बरोबर वाढलो. सगळ्यांच्या एकमेकांच्या घरात आम्ही खाऊन दिवस काढले. अशा पद्धतीचा मित्रपरिवार आहे तो पहिल्यापासून चिरंतन आहे. आज मी या ठिकाणी आलो, मी आवर्जून हेही सांगू इच्छितो की जय पराजय हा एक आपल्या जीवनातला एक भाग असतो. आज आपण सातत्याने काम करत, एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता, नंतर विद्यार्थी परिषदेचं काम केलं, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कामाला लागलो. आजपर्यंत काम करत असताना 30-35 वर्षात जी संधी मिळाली त्या ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे जो संधी मिळेल त्या अधिकार न समजता जबाबदारी समजण्याचा माझा स्वतःचा मूळ स्वभाव आहे. त्यामुळे आजपर्यंत मिळालेल्या कामाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. आज या ठिकाणी आमदार पदापर्यंत पोहोचलो हे अक्षरशः स्वप्नावत आहे. कारण ज्या स्थितीत गुलाल अजूनही उतरलेला दिसत गुलाल हा प्रेमाचा गुलाल आहे. हजारो कार्यकर्त्यांचा स्पिरिट हे जर तुम्ही बघितलं असेल प्रचारात, खूप मनापासून पक्षाचे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते, माझे मित्र, गणेश मंडळाचे कार्यकर्ते खूप मनापासून काम करत होते आणि हा त्या सगळ्यांचा विजय आहे. कारण आम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला, हा पराभव दुसऱ्यांदा झाला. कसबा मतदारसंघामध्ये 2 पोटनिवडणुका झाल्या. पहिली पोटनिवडणूक 1992 साली झाली. त्यावेळेस आमचे स्वर्गीय नेते बापट साहेबांचा पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले. तर आमच्या बापट साहेबांचा आदर्श घेऊन मी सुद्धा त्यांचं अनुकरण केलं. दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. सेवा, संघटन आणि संपर्क या त्रिसूत्रीनुसार काम चालू केलं. पक्षातल्या नेत्यांनी विश्वास दिला की काम कर, मेहनत कर. त्या पद्धतीने आधी करतच होतो. परंतु या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी कुणीही लोकप्रतिनिधी नव्हतं, प्रशासक नव्हतं. आम्ही 6 प्रभागामध्ये आम्ही 6 संपर्क कार्यालय उघडली. त्या ठिकाणी मी रोज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री सकाळी 10 वाजेपर्यंत त्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले. 7,000 तक्रारी त्या टेबलवर आम्ही सोडवल्या. रेकॉर्डेबल आहे. कोणता मुद्दा साधारण निर्णायक ठरला कालच्या विजयासाठी? आज आपल्या देशाचे लाडके नेतृत्व मोदी साहेब यांनी ज्या पद्धतीने विकासाची गती या देशाला दिली, जनतांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्याचबरोबर महायुतीच्या सरकारने जो सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम केलं की ह्या देशाचे नेते मोदींनी सांगितलं हा आमचा सगळा देश नसून हा माझा परिवार आहे आणि ही परिवाराची संज्ञा खालीसुद्धा महायुती सरकारने केली. सर्वसामान्यांना आधार दिला. माता भगिनींची एकीला लाडकी बहीण म्हणले आणि दुसरीकडं आपल्या आईचं नाव हे कंपल्सरी केलं. या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे संस्कार आहेत ते संस्कार या राज्याच्या राज्यकर्त्यांनी चालवले की आपल्या मातेला तिची प्रतिष्ठा वाढवली आणि लाडक्या बहीण म्हणून पैसे दिले. पैशापेक्षा तिला लाडकी बहीण म्हणली. हा आधार, कारण महिला या भावनिक जास्त असतात असं माझं मत आहे. तिला लाडकी बहीण म्हणली, ह्याच्यात तिचं मन जिंकलं आणि हे नुसतं मन जिंकलं नाही, आम्ही तिची 100% काळजी घेणार, महायुती सरकार काळजी घेणार हा तिला विश्वास पटला. त्यामुळं भरभरून कमळाला मतं, धनुष्यबाण आणि घड्याळाला मतं त्यामुळं मिळाली असा मला विश्वास आहे. आता पोटनिवडणुकीच्या वेळी हुईज धंगेकर गाजलं होतं.
आणि त्याच्यानंतर दंगेकरांनी सांगितलं होतं दंगेकर इज नाऊ MLA. तर हु इज दंगेकर फॉर यू नाऊ? नाही, एक तुम्हाला सांगतो, मी त्यावेळेसही सांगितलं होतं की एक व्यक्ती ही खूप काही नसती. प्रत्येकजण काम करत असतो, कामातलं थोडंसं कमी जास्त असतं. अनन्यसाधारण त्या नावाला महत्त्व एक तर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं होतं, मीडियाने थोडंसं त्याला महत्त्व दिलं होतं आणि चुकून आमचे काही नागरिकांनी त्याचं किंवा ते प्री प्लॅन फेक नेरेटिव्हसारखं ते केलं होतं त्या नावाला. तुम्ही काय म्हणाल, हु इज दंगेकर फॉर यू नाऊ? नाही, मी कधीच म्हणलो नाही. मी माझी कायम कार्याची पद्धत आहे. मी माझं काम करतो. माझी स्पर्धा फक्त माझीशी आहे. माझ्या स्पर्धेची व्याख्या अशी की आज मी जे काम केलं ते मी रात्री विचार करतो आणि सकाळी मला आजच्यापेक्षा उद्या कसं जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल हे मी बघतो. आपण हे लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे. इथं काय आपण युद्धाला चाललेलं नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये 4 जण असतात, प्रत्येक जणाचे वेगळे विचार आहेत. प्रत्येकाने समाजाकरता काम करणं, समाजाचं हित साधणं, आपल्या जे आपण ज्या ठिकाणी राहतो ते शहर चांगलं असलं पाहिजे, राज्य चांगलं असलं पाहिजे, देश चांगला असला पाहिजे, ही आपली भावना असली पाहिजे. आणि जो विचार आज जो भारतीय जनता पार्टीचा विचार आहे, मला लहानपणापासून मला अभिमान आहे. सर्वसामान्यातनं आलेलं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीचे. घराणेशाहीला माझा पहिल्यापासून जसं कळतं तसा विरोध आहे आणि ह्या सगळ्यामुळे लोकशाहीची मूल्य जपणारा पक्ष, राष्ट्रीय मूल्य जपणारा पक्ष म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आणि त्या विचाराला धरून सर्वसामान्यांना जे आमच्या दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलं होतं, अंत्योदय योजना, की शेवटच्या माणसाला सुखी करण्याचा प्रयत्न, दीनदयाळांपासून मोदी साहेबांपर्यंत सगळेजण तो प्रयत्न करत आहात. आम्हाला सुद्धा त्याच्यात जे काय खालीचा वाटा उचलता येईल प्रत्येक कार्यकर्त्याला तो आम्ही करतो. हे पॅटर्न हे सगळं बोगस होतं आणि बोगस आहेच. मी एकदाच बोललो होतो की बेडकाचा बैल झाला का. हे मी ह्या सिस्टीममधला एक भाग आहे. मी आज जरी आमदार म्हणून झालो असेल तर 90,000 नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी आमदार आहे. हे 90,000 लोकांनी ठरवलं आहे. हजारो कार्यकर्ते जे माझ्याबरोबर विचाराला धरून काम करतात, भारतीय जनता पार्टीचे असून द्या, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे होते, शिवसेने होते, RPI होते, या लोकांनी दिवसाची रात्र केली. एक व्यक्ती काय करू शकतो? एक व्यक्ती काही करू शकत नाही. व्यक्तीला मागच्या या सगळ्यांचं यश आहे. हे एक व्यक्ती काही करू शकत नाही याची मला पूर्ण भान आहे. म्हणजे हेमंत रासने पॅटर्न असलं काही नसतं. हे कोणाचं पॅटर्न हे नाव नाही घेत. आता मग रासने पॅटर्न आहे का? नाही. हा फक्त कार्यकर्त्यांचा, नागरिकांचा विजय आणि मी त्यांच्याच ऋणात राहणं कायम पसंत करतो. कसबा मी खेचून आणलाय, पण हा कसबा माझ्याकडे येण्यात कार्यकर्त्यांचा आणि सगळ्या या नेत्यांचा विजय आहे असं मत हेमंत रासने यांनी व्यक्त केलं. अर्थात त्यांच्यासोबतचा हा जो मागे कट्टा आहे, हे कट्ट्यावर सगळे आज जमले आहेत आणि त्यांना इथेच शुभेच्छा देताना आपल्याला सगळेजण हे पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.